नमस्कार मित्रांनो, नाव माझं शुभ आणि पुन्हा एकदा स्वागत तुमचं आपल्या युट्यूब चॅनल शुभ्स मीडियावरती. आणि आजचा ब्लॉग बनायचं एक कारण आहे की आतापर्यंत जी मी एवढी गॅजेट्स प्रोडक्ट्स घेतलेले अमेझॉनवरून आपल्या ब्लॉगिंगसाठी ते तुम्हाला दाखवायचे आहेत. कारण खूप जण मला विचारते तू काय काय घेतले प्रोडक्ट्स वगैरे आणि कसा व्हिडिओ वगैरे शूट करतो ब्लॉगिंगला, तुला प्रॉब्लेम का नाही येत, तू काय फक्त नॉर्मल व्हिडिओने वगैरे फोनने वगैरे शूट करतो, कसं काय वगैरे प्रॉपर होतो तुझा व्हिडिओ स्टेबलाइज कसा होतो. तर मी सांगू शकतो की पहिल्यांदा माझ्याकडे अँड्रॉइड होता जो Redmi Note 9 Pro Max होता आणि त्याच्यावरून मी शूट करतो. मी जस्ट आता 2 महिन्यापूर्वी दसऱ्यालाच iPhone 17 घेतलाय. त्याआधी माझ्याकडे खूप सारे प्रोडक्ट सुद्धा होते आणि मी त्या अँड्रॉइडवरून शूट करायचो. बट माझ्याकडे गिम्बल पण होतं जे मी त्याला हँडल करून ते स्टेबलायझेशन वगैरे प्रॉपर आपण व्लॉग वगैरे शूट करायचो. तर आता मी नवीन जे प्रोडक्ट्स बाय केलेत आणि पहिले जे आहेत ते तुम्हाला सगळे एकदा दाखवतो. या हे सगळे प्रोडक्ट आहेत आपले. आणि जे तुम्हाला मी म्हटलं माझ्याकडे जे गिम्बल होतं ते DJI ओमनी 4 SEचं आहे. आणि हा त्याचा ट्रायपॉड आहे छोटासा. हे वरचं तर अलग आहे, हे मी आत्ता ऑर्डर केलं होतं माझं. आणि हा स्टँड आहे त्याचा ट्रायपॉडचा. आणि आता हे 2 वर्ष झालेत ऍक्च्युली याला. हा गिम्बल आहे माझं आणि हा वर्किंग कंडिशनमध्ये, तेव्हा मी ह्याला 12,000 मध्ये बाय केला होता हा गिम्बल DJIचा. आता सध्या मी याला जास्त यूज नाही करत. मध्ये कोकण ट्रिपला गेलो होतो मित्रांसोबत, तेव्हा हा घेतला होता मी आणि त्यांना फार आवडला होता. त्याने त्यातनं शूट वगैरे केले होते. जे वैश्विक वगैरे होते सगळ्यांना. मी काय जास्त यातनं शूट नाही करत. जेव्हा मला ती घ्यायची गरज होती ना, अँड्रॉइड होता तेव्हा माझ्याकडे स्टेबलायझेशन प्रॉपर होतं, तेव्हा मी तो घेतला होता. आणि हा ॲक्शन कॅमेरा आहे, जो की मी यूट्यूबला आपल्याला ट्रेकिंगचे ब्लॉग होते आपले पावसाळ्यामध्ये गेल्याच्या गेल्या वर्षी, तेव्हा मला हा पावसामध्ये आपला अँड्रॉइड चालत नव्हता, त्यामुळे हा मला ॲक्शन कॅमेरा बाय करणार होता. तुम्ही बघू शकता हा कॅमेरा. आणि ह्याला मी आता बाय केला होता SJ कॅमचा हा. बट आता याची क्वालिटी जराशी मला डाऊन वाटते. कारण की आता आपण आयफोन जेव्हा ब्लॉग शूट करतो त्याची आणि याची क्वालिटी मॅच नाही होत. त्याची मी ट्राय केला थोडंसं मोटो ब्लॉगिंगसाठी, बट ह्याचा थोडासा इश्यू येतोय क्वालिटीमध्ये. आणि हे त्यासोबतच मला भेटलं होतं. जे हँडल बासला वगैरे आपण लावतो वगैरे, ट्रायपॉडला वगैरे आपण अटॅच वगैरे असं करून प्रॉपर वगैरे मॅनेज करतो. आणि ह्याला थोडंसं आहे अजून प्लास्टिकचं वगैरे गार्ड आहे, जे की तिकडे अजून काढलं नाही बाहेर अजून. आणि हे तर मी बाय केलं होतं जे की ₹200 होतं. हा 12,000चा आपला गिम्बल होता जो की आता यूजमध्ये आहे. आणि हे रिसेंटली मी बाय केलंय. हेल्मेट माउंट आहे. आणि हे हेल्मेट माउंट मला ॲक्च्युली ॲडव्हान्स बिल आहे आपला, हा मला 650ला पडला होता हेल्मेट माउंट. त्याच्यामध्ये पण हे दिलं आहे आपलं सेम की हेच आहे, बट छोटं आहे हे ह्या टाईपमध्ये. आणि हे पाहिजे तुम्हाला जे होल्डर्स वगैरे आपण हात करतो त्याला, हे सगळं प्रॉपर आपलं एवढं भेटलं आहे ह्याच्यामध्ये 650मध्ये. तर बेस्ट आहे, मी यूज करून बघितलं आहे पण लावून स्टेबल राहतो. हे बघू शकता, मी ट्राय केलाय ना मोबाईल वगैरे प्रॉपर स्टेबल राहतो. मी ते एमसील वाला वगैरे घेणार होतो जे प्रॉपर आपल्याला ते एमसील प्रॉपर एक्झॅक्टली 1 टाइम फिक्स होऊन जाईल ते. बट ते ट्राय केल्यानंतर मला असं वाटलं की हेल्मेट आपण नंतर चेंज करणार आहोत नंतर आपण जेव्हा बाईक वगैरे बाय करून येऊ वगैरे. पण सध्यासाठी मला वाटलं हेच आपण यूज करूया, कारण की रिमुवेबल आहे. ते एकदा अटॅच झालं एमसील वगैरे लावलं तर प्रॉपर ते आपल्याला काढता येणार नाही. त्याच्यामुळे मी हेच बाय केलं जे की 650 मला पडला मला. आणि याच्यासोबत हे सगळं प्रोडक्ट वगैरे भेटणार आपला, याला आपण सध्या साईडला ठेवूया. आणि मी नंतर अजून एक आपल्या बाईकला हँडल बार जे स्टेबल म्हणजे मोबाईल लावायला किंवा ॲक्शन कॅमेरा लावण्यासाठी ते घेतलंय मी. ते हे ॲक्च्युली हे बघा, त्याला हे असे अँगल्स वगैरे आहेत, हे फिट वगैरे बसतात. आणि त्याला आपण नट्स वगैरे पण भेटले ते. हे मला प्रॉपर 850 मध्ये भेटलंय. ऑफरमध्येच घेतलं होतं मी ॲक्च्युली. 25 डिसेंबर जी ऑफर होती आपल्याला क्रिसमस, त्या ऑफरमध्ये येतं हे नट्स आणि त्याचे कोणतं आहे. मी काय एवढं त्यातलं काढलं नाही, एकदा लावून बघितलं त्याची मी पणायला गेलो तेव्हा. मी याचा यूज केलाय, बट मी त्याला मोबाईल लावला होता ॲक्च्युली, आयफोन माझा. बट मी सांगतो तुम्हाला असं लावू देऊ नका, कारण की ते लावल्यानंतर स्टेबलायझेशन गडबडतं. मी टाकली होती एक स्टोरी म्हणून इंस्टाग्रामला, ज्याच्यामध्ये पूर्ण मोबाईल हल्ला माझा प्रॉपर. बट व्हिडिओ क्वालिटी एकदम क्लास होती. बट मला सगळ्यांनी असं एक्सप्लेन केलं की नको शुभम, त्याला फोन लावू नकोस. आपला आयफोन फर्स्ट टाइम घेतलेला आयफोन असाच जाईल व्हिडिओमध्ये. तर त्याला मी काय करून सांगितलं. आणि ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे जी की मला ₹1300 होती. 12 नव्याण्णव जे की मी घेतले
त्याच्यामध्ये मग आपले हे भेटले, होल्डर तर नाही भेटले आपल्याला आतापर्यंत. आणि ऍक्च्युली मी तुम्हाला कळालं पण असेल अजून फक्त हे काय, हा एक ट्रायपॉड ॲमेझॉन बेसिक्स आहे. याचा बॉक्स आलाय मला असा, ॲमेझॉन बेसिक्स नाव लिहून आलंय प्रॉपर. आणि सगळ्यात विशेष म्हणजे हे सांगायचं होतं, हा सेकंड टाइम मागवला मी, कारण फर्स्ट टाइम जेव्हा मागवला होता त्याचा एक लेग हुक होता बटन्स, ते लूज होतं ॲक्च्युली. मी सप्त्यामध्ये केलं होतं तेव्हा, मी ते लाईव्ह चालू केलं होतं सप्त्यामध्ये, तेव्हा या स्टँडलाच लावलं होतं मी. तर तो रिटर्न गेला आणि हा दुसरा घेतला. ॲमेझॉनची पॉलिसी भारी आहे की जेव्हा आपण रिटर्न करतो त्याच टाइममध्ये नवीन येतं आपल्याकडे प्रोडक्ट, आणि ते झालं मला. तर हा ट्रायपॉड आहे, मी मला दाखवतो खोलून, ॲमेझॉन बेसिक्सचा. भारी हाईटला पण मस्त आहे आणि मला आवडला ऍक्च्युली हा, कारण की प्रॉपर आहे त्यांचे त्यांचे प्रोडक्ट ना ॲमेझॉन बेसिक्स आहे. हे बघा, आणि खालती अजून आहे, हे एक आवडतं मला ॲमेझॉन बेसिक्सचा जे बुक्स. हा हे जे बुक्स आहे ना, तर हा इथला एक लूज होता त्यामुळे मला ते रिटर्न करावं लागलं. आता हा तर मला एकदम बेस्ट आला आहे. आणि हे एवढंच नाही ॲक्च्युली, हा इथनं हा पण असा इथनं एक्स्ट्रा करतो, तुम्हाला दाखवता. आणि इथे टाईट केलं असेल तर हा उडत नाही, मी लूज करतो जसा. तर हा एवढा आहे आणि याला फुल केला तर आहे पाहिजे, टाईट करायला पाहिजे. नंतर टाईट नाही केलं त्याचा लूज पडतो. ह्याची मी टाईट ठेवून दाखवतो तुम्हाला हाईट किती याची. हे बघा, ते ओके माझ्या हाताचं. आता मी मला दाखवतो, मी उभा राहून हा माझ्या प्रॉपर खांद्यापर्यंत येतोय, म्हणजे एवढी तिची हाईट आहे. आणि बेस्ट आहे, स्टेबल वगैरे म्हणजे ना. आता मला जसं तुम्हाला सांगितलं होतं लाईव्ह किंवा आपल्याला व्हिडिओ वगैरे शो करायचे ना, तर हा इथलं पण एक त्याला आहे, जे की हे असं आपण 360 डिग्री फिरू शकतो त्याला. आणि इथे लागल्यानंतर आपलं जर व्हर्टिकल शूट पाहिजे सर, जे मायक्रो होल्डर आहे ते लावल्यानंतर हे बघा, इथे स्क्रू आहे, त्याला आपण हा व्हर्टिकली पण होऊ शकतो आणि हा हॉरिझॉन्टली पण होऊ शकतो. इथे हुक आहे टाईट करायचं, त्यामुळे इथं टाईट वगैरे क्लोज वगैरे करू शकतो आपण. बघा हे लूज केलं ना त्याला बरोबर आहे. हे टाईट केलं मी, हे बरोबर, हे हँडल येतं घालू इथे. आता मला खूप आवडलाय. फक्त पहिल्यांदा प्रॉब्लेम झाला होता, सो मी त्या प्रॉब्लेम एवढं काही लक्ष दिलं नाही, पण रिटर्न करून टाकला आणि मला ॲमेझॉन सर्व्हिस आवडली. तिथे रिटर्न केलं आणि मला चांगला प्रॉडक्ट भेटला परत. ही सगळी आपल्या स्वतःची इन्व्हेस्टमेंट आहे ब्लॉगिंगसाठी वगैरे. आता आपण नेहमीच पुढच्या ब्लॉग वगैरे आपण शूट करू, कारण की कधी कधी मी एकटा असतो ब्लॉग करायला. कधी कधीच कोणतरी हे वगैरे असतं तर कॅमेरा वगैरे पकडतात किंवा मी छोट्या ट्रायपॉड वगैरे ॲडजस्ट करतो. कधी कधी प्रॉब्लेम येतो मला की अँगल वगैरे सेट करताना, आता जसं की उठलो बसलो त्याच्यामध्ये आपण ट्रायपॉडला एकटा कसा आणणार ना, मग त्याच्यामुळे कोणत्या लागतो सोबत, त्यामुळे परत होतो. आणि हा घेतला मी माईक बोयाचा, जर की मला 5,000 मध्ये पडलाय त्या टायमाला. याला जरी 2-3 महिने झालेत मी, आणि आता याच्यापासून कारण टाइमच नाही भेटत ऑफिसमुळे. सो आता हे 2 माईक आहेत आणि हा जो मोबाईल आपण कनेक्टर आहे तो आलाय, त्याच्यामध्ये लाईट वगैरे पेटते. त्याचा मी क्वालिटी साऊंड वगैरे नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेलच. तर ही सगळ्या आपल्या गोष्टी आहेत. आणि अजून पण मला अजून एक ॲक्शन कॅमेरा आणि ड्रोन घ्यायचा आहे, तर तो लवकरच घेईल मी. बट हे सध्या सगळे जेवढे प्रोडक्ट आहेत त्यांच्या सगळ्याच्या लिंक मी माझ्या ब्लॉगच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. तुम्हाला बाय करायचं तुम्ही बिंदास बाय करा. आणि ॲमेझॉन आहे त्याच्यामुळे डिफॉल्ट जरी प्रोडक्ट काही तुम्हाला आला डिफेक्टिव्ह प्रोडक्ट वगैरे, तर ते तुम्हाला रिटर्न करून लगेच 7 दिवसाच्या आत मिळून जातं. जसं की हा ट्राय मला लगेच आला, लगेच रिटर्न पण ज्या दिवशी रिटर्न केला त्याच दिवशी एखाद्या द्या एखाद्याच घ्या अशी पद्धत होती त्यांची. ते झालं. ह्याचं तर इतकं बेस्ट आहे, म्हणजे की हँडल बार आहे आपल्या बाईकसाठी. आणि गिम्बल तर मी ऑलरेडी मार्केटमध्ये घेतला होता, कॅमेरा मार्केट म्हणजे की CSC बाजूला आहे, तिथं हा 12,000 घेतला होता. तेव्हाच एक कॅमेरा घेतला होता ॲक्शन कॅमेरा. याची कॅमेराची प्राईस मी सांगायला विसरलो. ॲक्च्युली याची प्राईस आहे 7,000 त्या टायमाला घेतला होता. आता काय 3-4,000 पर्यंत असेल. बट हा क्वालिटी मला डाऊन असल्यामुळे मी तुम्हाला जसं म्हटलं, तेव्हा मला दुसरा बाय करायचा आहे. बट बघूया पुढे काय होते. तर या सगळ्यांचे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.